हाय गाइस, मी कपिल देशपांडे लेट्स ऑफ मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये मी बघितला राधेश्याम आणि खरं सांगतो ट्रेलर बघितल्यावर जेवढा मी डिसअपॉइंट झालो होतो त्याच्यापेक्षा 4 पट डिसअपॉइंट ही पिक्चर बघितल्यावर मी झालोय. महाबोरिंग महाबकवास. जेवढ्या या चित्रपटाला शिव्या घालाव्या ना तेवढा कमी आहे. कारण अत्यंत भंगार, म्हणजे जर ज्याच्याकडे पैसे जास्त झाले असतील त्याला जर उठवायचे असतील आणि त्यासाठी तो काय करतो तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राधेश्याम. 350 कोटी रुपयांचा चक्क चुराडा चित्रपटाने केलाय. नो स्टोरी, नो स्क्रीन प्ले, फक्त काहीतरी भव्यदिव्य दाखवायचं, VFX दाखवायचं, सिनेमॅटिक एक्सपिरियन्स द्यायचा, या आधारावरती हा चित्रपट बनवण्यात आला आहे. लेखक दिग्दर्शक राधाकृष्ण कुमार हे सगळ्याच पातळ्यांवर सपशेल अपयशी ठरले. जर त्यांना फक्त सिनेमॅटिक एक्सपिरियन्स प्रेक्षकांना द्यायचा होता तर दुसरा कुठला तरी स्टार घ्यायचा ना, की टेक्निकल प्रभासला घेण्याची काही गरज नव्हती. कारण बाहुबली नंतर प्रभासकडनं अपेक्षा खरं तर खूप वाढल्या आहेत. आणि जर का प्रभास आता राधेश्याम सारखे चित्रपट करणार असेल तर तो बाहुबलीचं तुक्का लागला का असंच मला खरं तर म्हणावं वाटतं. म्हणजे बाहुबली हा राजा मौलींचा चित्रपट होता आणि आता राजा मौलींसारखा दिग्दर्शक मिळत नसल्यामुळे प्रभास साहो, राधेश्याम असं चित्रपट करतोय का असा प्रश्न मला पडला आहे. अत्यंत बेसिक गोष्टी पण या चित्रपटात नाहीयेत. फक्त VFX वरती खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजे 350 कोटी मधले 60 ते 70 कोटी फक्त या चित्रपटात VFX वर खर्च करण्यात आले आहेत. आणि जर असं असून सुद्धा जर तुमच्याकडे स्टोरीज नसेल तर त्याचा काही यूज होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाहुबलीला प्रभासचं हिंदी डब शरद केळकरने केलं होतं, त्यामुळे तो इम्पॅक्ट वेगळा पडत होता, अंगावरती काटा यायचा. आता याच्यात प्रभासकडनंच त्याचे हिंदी डायलॉग बोलून घेतले. ठोकळा हिंदी डायलॉग बोलण्याच्या बाबतीत प्रभास पूर्णपणे ठोकळा आहे. खरं तर चित्रपटाची वन लाईन खूप चांगली होती की एका हातावरची रेख बघून भविष्य सांगणाऱ्या युवकाची ही कथा आणि त्याचा भूतकाळ आणि वर्तमान काळ याची सांगड घालत ती पुढे जाते. पण ह्या चांगल्या कथेवरती दिग्दर्शकाने पूर्णपणे पाणी फेरलंय. आगाना पिचा आपण जसं म्हणतो तसं तरी त्यात फर्स्ट हाफ ओके आहे, पण सेकंड हाफ मध्ये चित्रपट असं होतं की कधी एकदा संपतो आणि आपण घरी जाऊन एखादी डोकोदुखीची गोळी घेऊन झोपतो. इतका थर्ड क्लास याचा सेकंड हाफ झालेला आहे. त्यामुळे मला पण हे चित्रपट जास्त बोलण्याची इच्छा नाही, पण जे होतं माझं काम ते तुमच्यापर्यंत मी केलं आहे. अभिनयाच्या बाबतीत बोलत तर प्रभास दोन्ही बाहुबलीच्याच भूमिकेत आहे. त्याची बॉडी त्याचं चालणं वावरणं याच्यात तो रोमॅन्टिक भूमिकेत आहे हे कदाचित तो विसरला असेल. पण ठीक आहे, एनिवेज पूजा हेगडे दिसायला आपलं सुंदर आहे, सगळं आहे, पण अभिनयाच्या बाबतीत तिला अजूनही भरपूर काम तिला करावं लागणार आहे. कारण खूप मोठी संधी या चित्रपटाच्या निमित्ताने तिच्याकडे होती, पण त्या संधीचं तिने सोनं ती करू शकलेली नाही. सचिन खेडेकर आणि मुरली शर्मा यांच्या ठिकठाक भूमिका आहेत, पण या दोघांव्यतिरिक्त इतर जी कॅरेक्टर ती इस्टॅब्लिशच होत नाही, अजिबात नाही. म्हणजे भाग्यश्री या चित्रपटात काय करते, म्हणजे प्रभासच्या आईच्या भूमिकेत भाग्यश्री, सिरियसली म्हणजे भाग्यश्रीला कमबॅक करायचा होता तर तिने ऍटलिस्ट चांगल्या भूमिकेतून तरी करायचा होता ना. पण प्रभासच्या आईच्या भूमिकेत भाग्यश्रीला बघणं, याच्यावरून तुम्ही कास्टिंगमध्ये पण त्यांनी काय माथे खाल्ली आहे याचा विचार तुम्ही करू शकता. चित्रपटात फक्त एक समुद्रातला जहाजाचा एक सिक्वेन्स आहे, तो खरं तर बघताना एक वेगळा अनुभव येतो, थरारक अनुभव तो आहे. ते उत्तम पद्धतीने VFX पण त्याची चांगली आहेत, तो शूट पण मस्त गेलाय. पण ते सोडलं त्या चित्रपटात बघण्यासारखं काय नाही. गाणी पण यातली एकदमच धन्यवाद थँक्यू आहेत. त्यामुळे जास्त की या चित्रपटावर बोलण्याची मला इच्छा नाही. जर तुम्हाला तुमच्या पैशांचा चुराडा केला असेल, निर्मात्याने अक्षरशः 350 कोटीचा चुराडा तर केलाच आहेच, पण तुम्हाला तुमच्या खिशातल्या पैशांचा चुराडा करायचा असेल, वेळ जात नसेल तर राधेश्याम जाऊन बघा. अन्यथा मगाशी मी सांगितलं त्यामुळे काश्मीर फाईल्स हा उत्तम पर्याय विकेंडला तुमच्यासाठी आहे. राधेश्याम या चित्रपटाला मी लेट्स ऑफ मराठीकडनं देतोय 1 स्टार. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.